आपण युनिट 3 मध्ये अशा टाईपचा क्वेश्चन बघितला। ह्याच्यामध्ये व्हॅल्यू काय असायच्या आपल्या, तर y इक्वल टू बीटा नॉट प्लस बीटा नॉटला आपण बीटा 0 म्हणतोय, तर y इक्वल टू बीटा 0 प्लस बीटा 1 प्लस ई या इक्वेशनसाठी होत्या, लिनियर रिग्रेशन इक्वेशन फॉर दिस इक्वेशन। ओके, मग ही जेव्हा 1 पर्यंत व्हॅल्यू असते तेव्हा आपण टेबल काढतो, आणि जेव्हा 2 ची पण व्हॅल्यू येते ना तेव्हा आपण मॅट्रिक्स काढतो। मग ही 2 ची व्हॅल्यूचा इक्वेशन कशी आहे, तर अशी की काय, y इक्वल टू बीटा 0 प्लस बीटा 1 x1 प्लस बीटा 2 x2 प्लस ई अशी इक्वेशन असेल तेव्हा आपण मॅट्रिक्स काढतो। की फर्दर आपल्याला ऑप्टेन काय करायचं आहे, तर एक्स टी म्हणजे एक्स ट्रान्सपोज मल्टिप्लाय बाय एक्स आणि त्याचा इनवर्स। ठीक आहे, आता आपल्याला दिलेलं काय काय व्हॅल्यू आहेत हे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे आपल्याला, x1 x2 आणि y हे क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं। मग पहिल्यांदा आपण लिहिताना x लिहायचा आहे, तर तो आपण कसा लिहिणार, तर आपल्याला x1 आणि x2 दिलेलं आहे ना, x3 तर दिला नाही आहे आपल्याला। मग आपण काय करायचं, पहिल्यांदा पहिल्या रोमध्ये 4 किंवा जेवढे नंबर, आता इथं कसं दिलं आहे आपल्याला, इथं आपल्याला 1 2 3 आणि 4 ग्रुप्स दिलेले आहेत। मग 4 ग्रुप्स दिलेत म्हणजे आपल्या 4 रोज असणार, राईट। मग 4 रोज आहेत म्हटल्यावरती आपण कसं लिहिणार ह्याला, तर 4 वेळा आपण इथं 1 लिहिले। जर 3च दिले असतील आपल्याला ग्रुप्स 1 2 आणि एवढंच 3 दिले असतील तर आपण किती लिहिणार, 3च लिहिणार, असं करायचं। मग 4 वेळा लिहिले 1। आता x1 ची व्हॅल्यू काय आहे, -1, x2 ची व्हॅल्यू काय 0, x3 ची व्हॅल्यू काय 1 आणि x4 ची व्हॅल्यू काय 2, अशा ह्या सगळ्या ज्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत x1च्या त्या इथं लिहिल्या। आता ज्या दुसऱ्या नंबरच्या ज्या व्हॅल्यू आहेत या 1 -3 2 0 या आपल्या x2च्या व्हॅल्यू आहेत। मग ह्या सगळ्या आपण x2च्या व्हॅल्यू इथं लिहिल्या। हा झाला आपला मॅट्रिक्स x। आता या x मॅट्रिक्स झाला की y इक्वल टू करायचं आणि ह्या yच्या ज्या व्हॅल्यूज होत्या इथं त्या सगळ्या इथं लिहायच्या। काय काय आहेत, 8 -2 1 आणि -3। ओके, लिहिल्या। तर आता आपलं काय काय झालं लिहून, तर x आणि yचा मॅट्रिक्स लिहून झाला। आता आपल्याला फाइंड काय करायला लावलं क्वेश्चनमध्ये, की एक्सचा ट्रान्सपोज मल्टिप्लाय बाय एक्स आणि त्याचा इनवर्स। मग ते आपण इथं लिहिलं की आपल्याला हे फाइंड करायचं आहे। आता पहिल्यांदा आपण काढणार एक्स ट्रान्सपोज। एक्स ट्रान्सपोज काढताना आपण काय करतो, की आपल्या ज्या ह्या ज्या आडव्या ह्या ज्या उभ्या रोज आहेत ना त्याला आपण आडव्या करून लिहितो। ठीक आहे, म्हणून आपण ह्या उभ्या रोजला आडव्या करून लिहिल्या इथं। हा झाला आपला एक्स ट्रान्सपोज। त्याला आपण मल्टिप्लाय करायचा आपल्या एक्स सोबत। आता मग हा आपला ओरिजिनल एक्स आहे, हा आपला एक्स ट्रान्सपोज आहे, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होऊन जाऊ दे। मग आता ह्याचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करणार, तर आपण 1 1 1 एवढी अख्खी रो या 1 सोबत मल्टिप्लाय करणार। किती आन्सर येणार, आता आपण काय करणार, तर ही जी पहिली आडवी रो आहे त्याला ह्या उभ्या रो सोबत मल्टिप्लाय करायचं आणि ॲडिशन करायचं। ते कसं, तर ह्या 1 मल्टिप्लाय बाय 1, परत हा 1 मल्टिप्लाय बाय 1, हा 1 मल्टिप्लाय बाय 1, हा 1 मल्टिप्लाय बाय 1, 1 मल्टिप्लाय बाय 1 किती असतो, 1च असतो। असं 4 वेळा केलं आहे आपण म्हणून 4 आलं इथं। ओके, आता ही जी आडवी रो आहे त्यांनी आपण परत या सेकंड रोला मल्टिप्लाय करायचं। तर 1 मल्टिप्लाय बाय -3 किती असतं, -3च। 1 मल्टिप्लाय बाय 0 मग प्लस 0 येणार, 1 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 1 येणार, 1 मल्टिप्लाय बाय 2 किती येतं, 2 येतं। मग 2 प्लस 1 किती असतं, 3 असतं, प्लस 3 -3 मायनस प्लस मायनस म्हणून इथं 0 आलं, इथं 0 आलं। आता ह्याच परत पहिल्या रोला लास्ट रो सोबत मल्टिप्लाय करायचं, ॲड करायचं, इथं 0 आला। तसंच आता आपण ही सेकंड रो घ्यायची, सेकंड रोला या फर्स्ट रो सोबत मल्टिप्लाय करायचं, ॲडिशन करायचं, तर 0 आला। परत या सेकंड रोला आपण या सेकंड रो सोबत मल्टिप्लाय करून ॲड करायचं, 14 आलं। या सेकंड रोला आपण थर्ड रो सोबत मल्टिप्लाय करून ॲडिशन करायचं, हा तिसरा पॉईंट आला सेकंड रो मधला। ओके, -1 आलं।
मग ते झालं की आता ही आपली शेवटची तिसरी रो आहे, त्याला पहिली दुसरी तिसरी सोबत मल्टिप्लाय ॲड सेम प्रोसेस करून इथं खालचे नंबर आलेत आपले. ओके, मग हे झालं की आपल्याला ह्याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. तर डिटर्मिनंट कसा काढतात, तर आपला जो पहिला 4 किंवा पहिला अंक असतो तो बाजू लिहायचा. बाजू लिहिला की त्याला काट मारायची, वरनं त्याच्या शेजारचे 2 त्याच्या खालचे 2 आणि जे इथं 4 उरतात ते असा एक मॅट्रिक्स काढून परत लिहायचे. ओके, मग लिहिले की काय करायचं, हे दोन्ही दिसत आहेत ना, जे कुठले, हे दोन्ही आणि हे दोन्ही, तर ह्या दोन्हीचे मल्टिप्लिकेशन्स करायचे. तर आता आपण कसं मल्टिप्लिकेशन करणार ह्याचे, इथं मी काढला, इथं 4 मी बाजू लिहिला, 14 मल्टिप्लाय बाय 14 किती असतो, तर कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करायचं, असतो 196 आणि -1 मल्टिप्लाय बाय -1 येत नसेल तेही कॅल्क्युलेट करायचं, किती असतं तर 1 असतं, म्हणून -1 मग किती आला आन्सर 195. मग आपला हा आन्सर ह्या मॅट्रिक्सचा आला आहे. कशाचा आला आपला 195 आन्सर, या मॅट्रिक्सचा. पण ह्याला मल्टिप्लाय बाय 4 करायचं राहिलं आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 4 केलं की आपला डिटर्मिनंट आहे तो 780 येतो आहे. ओके, आता आपल्याला आत्ता वरती आलेल्या आत्ता आपण हा जो वरती हा मॅट्रिक्स ए काढला आहे, तर ह्याचे आपल्याला मायनर्स काढायचेत. मायनर्स म्हणजे काय, तर ॲडजॉईंट काढतोय आता आपण. ह्याचे कसं काढणार ॲडजॉईंट, सेम प्रोसेस आहे डिटर्मिनंटसारखी, फक्त आता 4 कसं आपण इथं बाजू लिहायचो, म्हणजे जो पहिला अंक आहे तो बाजू लिहायचो, तसं नाही करायचं. आता काय करायचं, पहिला नंबर घ्यायचा, कट मारायचा, किती 4 अंकी राहतात ते 4 अंक इथं लिहून घ्यायचे. आधी आपण सगळे अंक लिहून घेऊ. ओके, कसे मॅट्रिक्स येतात, मग M11 हा M11 आहे, हा M22 आहे, सॉरी हा M12 आहे, हा M13 आहे, हा M21 आहे, हा M22 आहे, हा M23 आहे, हा 31 32 आणि 33. तर मग 1 2 3 1 2 3 1 2 3 हे आपल्याला माहीत असतं, पण हा 1 2 आणि 3 या तिन्ही रोसाठी आहे, म्हणून आपलं 1 1 इथं 2 1 आणि इथं 3 1 असं असतं. ओके, मग आता M11 साठी काढतोय आपण पहिल्यांदा. मग इथं आपण मॅट्रिक्स लिहिला -1 1 + 1 म्हणजे आपला इथं 1 1 मॅट्रिक्स असतो ना, म्हणून 1 + 1 करायचं आणि हे काट मारायची, हे मॅट्रिक्स आहे तो इथं लिहायचा. ओके, ह्याला मल्टिप्लाय करायचं, ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि दोन्ही मल्टिप्लाय केलेले त्याला मायनस करून आन्सर काढायचं. तसंच M12 साठी M12 साठी काय, तर इथं M112 आहे ना, म्हणून 1 + 2 केलं इथं. ओके, मग 2चा नंबर कुठला इथं, तर हा आहे, मग ह्याला उभी काट मारायची, इकडून आडवी काट, किती नंबर राहतात 0 0 1 4, मग 0 0 1 4 लिहिला. परत 14 मल्टिप्लाय बाय 0 आणि -1 मल्टिप्लाय बाय 0 करायचे, हे दोन्ही मल्टिप्लाय करून मायनस करायचं. 14 मल्टिप्लाय बाय 0 किती 0 येतं, 0च येतं आन्सर. आता M13 साठी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. M13 कुठला आहे, तर हा 0 आहे, मग 13 आहे म्हणून 1 + 3, मग हा इथून अशी काट मारायची, हे 4 अंक राहतात, हे लिहिले, मल्टिप्लाय करायचे आपसमध्ये, मायनस करायचे. कसं मल्टिप्लाय करतो आपण, ह्याची ह्याला मल्टिप्लाय, ह्याची ह्याला मल्टिप्लाय आणि दोन्ही आलेले आन्सर मायनस करून इथं व्हॅल्यू. मग आता M21 कुठली आपली ही व्हॅल्यू, मग ह्याची आडवी आणि ह्याची उभी असं करायचं, सेम प्रोसेस. मग ह्या नंबरसाठी कॅल्क्युलेट करताना ह्याची आडवी, इथून मधनं आडवी, मग परत ह्या नंबरसाठी कॅल्क्युलेट करताना इथून आडवी इथून उभी, असं कट करत करत ते 4 4 अंक लिहित जायचे आणि मग परत इथले इथं 3rd रोमध्ये असं करून कट करायचं. परत मधले व्हॅल्यूसाठी हे असं करून कट करायचं आणि हे 4 लिहायचे. मग परत लास्ट व्हॅल्यूसाठी असं करूनच करायचं आणि हे 4 लिहायचे. असं करत सगळ्या व्हॅल्यूज या मायनर्सच्या कॅल्क्युलेट करायच्या. आल्या व्हॅल्यूज की कसं करायचं, हे जे पहिले जे नंबर्स आहेत 150 195 0 0 हे आपण लिहिले. परत 0 56 4 लिहिले, 0 56 4 आणि 0 4 56, म्हणजे आपलं जिथं M11 असेल तिथं M11ची व्हॅल्यू झाली पाहिजे, M12 असेल तिथं M12ची, M13ची, M21 M22 M23 M31 M32 M33 असं करून आपला हा A मॅट्रिक्स आला.
ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा आपला फॉर्म्युला आहे, हा आपल्याला फक्त एवढाच फॉर्म्युला यात पाठ करायचा आहे. xt x इन्व्हर्स इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजसंट. ॲडजसंट म्हणजे हा आत्ता काढलेला आपला ॲडजसंट मॅट्रिक्स आहे. तर 1 डिटर्मिनंट, तर आता डिटर्मिनंट आपण इथं वरतीच काढून ठेवलं आहे आधीच, काय आहे आपलं 180. मग 1 डिवायडेड बाय 780, मग 1 डिवाइड बाय 780 आणि हा ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आहे आपला. ओके, तर आता आपण काय करणार, हे 780नी हे जे नंबर जेवढे दिसत आहेत हे सगळे ह्याला डिवाईड करणार. 0ला नाही करायचं डिवाईड, गरज नाही लागत. ओके, मग 195 डिवाइड बाय 780 0.25 येतं. 56 डिवाइड बाय 780 0.072 येतं. 56 सेम आन्सर. 4 डिवाइड बाय 780 0.005 येतं. असं करत हा आपला क्वेश्चन संपला आहे.